आणि यानंतर थेट जाऊयात भुजबळांच्या दौऱ्यात. राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन अवकाळी आणि गारपिटीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची पाहणी ते करतायत, त्यांची विचारपूस ते करतायत आणि त्याची दृश्य आपण बघतोय. थोड्याच वेळात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा जो आहे तो इथे येईल किंवा ते स्वतः इथं, आपण त्याची दृश्य आपण बघतोय, ते इथं आलेलेत. येवला मतदारसंघात ठिकठिकाणी जाऊन ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. काही ठिकाणी त्यांना विरोध होतोय. काही गावकऱ्यांच्या वतीने तर ठराव करण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या गावात येऊ नका. असं असताना आपण बघतोय की राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे ज्या ठिकाणी मला जाता येईल त्या ठिकाणी मी जाईल, ज्या ठिकाणी मला नकार देण्यात येईल तिथे मी जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. पण मी थांबणार नाही. गावबंदीचा निर्णय होत असला तरी जो शेतकरी वर्ग ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याची जाऊन विचारपूस करणं आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्याची दृश्य आपण बघतोय. आज ते त्यांच्या येवला या मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत. काही ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं तर काही ठिकाणी मात्र तुम्ही येऊ नका अशी भूमिका जी आहे ती मराठा समाजाच्या वतीने, मराठा बांधवांच्या वतीने मांडण्यात आलेली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता एक क्षणात आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, आपण बघतोय की छगन भुजबळ आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत. अर्थात कारण आहे गारपीट आणि अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांची विचारपूस ते करताय, काही ठिकाणी विरोध आहे, काही ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाते. काय माहिती आहे? मंत्री छगन भुजबळ हे आता नाशिकच्या येवला परिसरामध्ये दाखल झालेले आहे. येवला शहरापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण भागामध्ये छगन भुजबळ दाखल झालेला आहे. या ठिकाणी नुकसान झालेल्या द्राक्ष बाग आणि कांदा पिकाच्या नुकसानीची इथे पाहणी करताय. छगन भुजबळ यांच्यासोबत परिसरातील काही स्थानिक शेतकरी जे आहेत ते देखील आहेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांसोबत छगन भुजबळ हे स्वतः या ठिकाणी पाहणी करताय. छगन भुजबळांकडनं या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. खरं तर छगन भुजबळ हे नाशिकच्या येवला आणि यादी परिसरामध्ये जाणार असल्यामुळे काही मराठा बांधवांनी त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला होता आणि छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला कोणीही पाठिंबा देऊ नये अशा प्रत्येक गावामध्ये मराठा समाजाने हाक दिली होती आणि त्यानंतर देखील छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीने दौऱ्याचं आयोजन केलं आणि मात्र काही ठिकाणी छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्याचा जो प्रयत्न झाला तो विंचूर चौफुलीवर झाला, ज्या ठिकाणी भुजबळांचा ताफा जाणार होता. मात्र अचानकपणे हा ताफा जो आहे तो दुसऱ्या मार्गाने आता शेतकऱ्यांच्या बांधावरती छगन भुजबळ पोहोचलेले आहे आणि ही दृश्य बघतो आपण. स्थानिक शेतकरी ज्यांचा हा द्राक्षाचा बाग आहे ते शेतकरी देखील भुजबळ यांच्यासोबत आहे आणि भुजबळांकडनं या सगळ्या नुकसानीची विचारपूस जी आहे विशाल ती केली जाते आणि नेमकं कसं नुकसान झालं, काही अधिकारी जे आहे कृषी विभागाचे ते देखील छगन भुजबळ यांच्यासोबत आहे. तहसीलदार असतील, प्रांत असतील आणि कृषी विभागाचे अधिकारी असतील हे देखील छगन भुजबळ यांच्यासोबत या दौऱ्यामध्ये आहेत. त्यांच्याकडनं देखील माहिती घेतली जाते. या सगळ्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला आहे का याची माहिती आता भुजबळांकडनं घेतली जाते. नाशिकच्या येवला परिसरामध्ये भुजबळ आता अशा पद्धतीनं ही पाहणी जी आहे ती आपल्याला करताना दिसतं. एकूणच जर बघितलं तर छगन भुजबळ यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील मराठा विरुद्ध भुजबळ समर्थक हा जो काही वाद होता तो पुन्हा एकदा समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. याचं कारणच असं होतं की कालपासूनच छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध केला जात होता. छगन भुजबळ यांनी जालन्याच्या सभेमध्ये, अंबडच्या सभेमध्ये विशाल ज्या पद्धतीचं भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी असं म्हटलं होतं की सातबारा तुमच्या बापाचा आहे का, अशा प्रकारचं विधान जे आहे ते भुजबळांनी केलं होतं आणि त्यालाच उत्तर देताना काही कार्यकर्त्यांनी काल छगन भुजबळ यांना फोन केले आणि तुम्ही ज्या बांधावर येताय तो बांध आणि ती शेती जी आहे ती आमच्या बापाची आहे, तो सातबारा आमचा आहे, त्यामुळं त्या बांधावर आपण येऊ नये अशा प्रकारची मार्मिक भाषाशैली वापरून छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध जो आहे तो करण्यात आला होता. आणि दुसरं म्हणजे या दौऱ्याच्या निमित्तानं एक आणखी महत्त्वाची बाब जी होती ती म्हणजे गावागावातील शेतकऱ्यांना काही गावामध्ये बैठका घेऊन सांगण्यात आलं होतं की छगन भुजबळ जर आपल्याकडे येत असतील तर त्यांच्या दौऱ्यामध्ये आपण जाऊ नये, त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांच्यासमोर माहिती जी आहे ती मांडण्यात येऊ नये, छगन भुजबळ यांना आपल्या शेतात येऊ देऊ नये,
आपल्या गावातील सामाजिक सलोखा बिघडू देऊ नये अशा प्रकारच्या भूमिका ज्या आहेत त्या गावा पातळीवर घेण्यात आल्या होत्या. मात्र असं असलं तरी छगन भुजबळ हे मात्र या सगळ्यांचे आव्हानं झुगारून अशा पद्धतीनं या ठिकाणी दौऱ्याच्या निमित्तानं येवला परिसरामध्ये दाखल झालेले आहे आणि छगन भुजबळ यांचा दौरा मोठ्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुरू आहे. छगन भुजबळ यांचा हा दौरा सुरू असताना जवळपास 50हून अधिक पोलिसांची वाहनं त्यांच्या ताफ्यात आहे. शेकडो पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील त्यांच्या दौऱ्याला देण्यात आलेला आहे. ज्या ज्या गावातून छगन भुजबळ यांचा ताफा जातोय, ज्या ज्या गावातून भुजबळांचा दौरा सुरू आहे त्या त्या प्रत्येक गावातून छगन भुजबळ यांच्या सुरक्षेच्यासाठी गावागावात चौकात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. याचं कारणच असं आहे की मराठा बांधवांकडनं भुजबळांना होणारा विरोध आणि त्यानंतरही भुजबळांकडनं या परिसरामध्ये सुरू असलेला दौरा हे सगळी कारणं जी आहे ती या दौऱ्याची आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचा आजचा हा अवकाळी पावसाच्या नुकसानीचा पाहणी दौरा देखील पॉलिटिकल ड्रामामुळे असा चर्चेत आलेला आहे विशाल. आणि आता या दौऱ्यात नेमकं असा चर्चेत आलेला आहे विशाल. आणि आता या दौऱ्यात नेमकं पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. आज आत्ता या क्षणाला भुजबळ आपण बघतो येवला मतदारसंघातील कोणत्या ठिकाणी आहेत आणि तिथून पुढे त्यांचा दौरा कसा असणार आहे. छगन भुजबळ हे आता येवला परिसरामध्ये आहे. काही वेळापूर्वी येवला शहर अर्थात येवला मुख्य कार्यालय जे आहे भुजबळांचं त्या ठिकाणून त्यांचा जो ताफा आहे तो कातरणी तालुका येवला या भागामध्ये दाखल झालेला आहे. कातरणी हे येवला तालुक्यातलं एक गाव आहे आणि त्या येवला तालुक्यातल्या कातरणी गावामध्ये ते दाखल झालेले. यानंतर ते सोमठाणमध्ये जातील, त्यानंतर निळखेडा, वेळापूर आणि पिंपळगाव बसवंत आदी परिसरामध्ये त्यांचा दौरा असणार आहे. वनसगावला ते जाणार आहे. थेटाळे नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी ते जाणार आहे. मात्र आता छगन भुजबळ हे कातरणीच्या भागामध्ये आहे. या ठिकाणी असलेल्या द्राक्ष बागाच्या पिकाचं झालेलं नुकसान, काही ठिकाणी द्राक्षाचे बाग जे आहे ते देखील या अवकाळी पावसामुळे कोसळलेले आहे आणि त्याची पाहणी जी आहे ती भुजबळांकडनं केली जाते. आणि विशाल, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की तसंच ही सगळी परिस्थिती आहे की गावागावामध्ये मिटिंगा घेण्यात आल्या होत्या. ज्या वेळेला छगन भुजबळ यांचा दौरा निश्चित करण्यात आला होता त्याच वेळेला गाव पातळीवरती बैठका घेण्यात आल्या, मिटिंग घेण्यात आल्या की आपल्या गावातला सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून आपण या भुजबळांच्या दौऱ्याला जाऊ नये. प्रचंड दबाव जो आहे तो या ठिकाणच्या शेतकऱ्यांवर होता. मात्र असा प्रकारचा दबाव जो आहे तो झुगारून छगन भुजबळ जे आहे ते या सगळ्या दौऱ्याला सामोरे जात आहे. काही स्थानिक शेतकरी जे आहेत ते देखील काही प्रमाणात भुजबळांच्या सोबत या ठिकाणी आहे आणि आपल्या व्यथा ज्या आहे त्या भुजबळांच्या समोर मांडताना दिसत आहे. बरोबर, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. छगन भुजबळ आज आपल्या येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत. काही ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे, काही ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन ते त्यांची विचारपूस करतात आणि काही गावांमधल्या मराठा बांधवांनी मात्र त्यांच्या दौऱ्याला विरोध केला. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.